हे आहे टी सी वर्मा. यांचं सध्याचं वय आहे 42 वर्ष. बाय प्रोफेशन ते सीए होते ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट. लान्सर फुटवेअर सारख्या कंपनीमध्ये त्यांनी काम केलंय आणि जेव्हा ते वर्किंग होते तेव्हा त्यांचं पॅकेज होतं 30 लाख. आता त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, ते एका चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत. ट्रीटमेंट कसली, 2021 ला त्यांना ब्रेन हॅमरेज झालं होतं. जेव्हा त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये 16 ते 17 ब्लड क्लॉट होत्या. त्यांच्यावर 6 ते 7 मेजर सर्जरी करून आज ते आपल्याशी बोलू शकतात, चालू शकतात. आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलेलं सत्य हे खूप भयानक आहे. आणि ते सत्य आहे की जेव्हा ते हॉस्पिटलला आले होते ते अक्षरशः मरणासन्न परिस्थितीमध्ये होते. आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांची बायको आणि मुलं त्यांना एकटे सोडून निघून गेले. त्यांना कंपनीकडून मिळालेलं कॉम्पन्सेशन सुद्धा त्यांची बायको तिच्यासोबत घेऊन गेली. आणि ड्युरिंग या काळामध्ये त्यांना कोणी बघायला सुद्धा आलं नाही. आणि जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही समाजाला काय मेसेज देणार, तेव्हा त्यांनी सांगितलं, हॉस्पिटलमध्ये ज्या लोकांनी माझी सेवा केली, या हॉस्पिटलमध्ये या लोकांनी केलेल्या सेवेमुळे आज मी जिवंत आहे. या हॉस्पिटलने जे माझ्यावर उपचार केले, माझ्या आजूबाजूला कोणी नसताना, माझ्यासोबत कोणी नसताना हे हॉस्पिटल यामधली लोक माझ्यावर उभी राहिली. आणि त्यांना हा मेसेज खूप महत्त्वाचा वाटतो की मनी इज युजलेस अँड द सोशल सर्व्हिस इज युजफुल. काही दिवसापूर्वी वॉरन बफेट रिटायर झाले आणि जेव्हा वॉरन बफेट रिटायर झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या शेवटचं पत्र लिहिलं आणि त्या शेवटच्या पत्रामध्ये त्यांनी 5 असे महत्त्वाचे मेसेज दिले. अर्थात ते 5 मेसेज मी तुम्हाला ते सांगणार नाही, पण त्यांनी दिलेला शेवटचा मेसेज खूप महत्त्वाचा आहे. तो मेसेज असा की काइंडनेस. वॉरन बफेट एक वाक्य म्हणतात, ते वाक्य म्हणजे युअर मनी डज नॉट कॅरी द लिगसी बट युअर काइंडनेस कॅरी द लिगसी. लोक तुम्ही किती पैसे कमवले, तुम्ही किती श्रीमंत होते हे म्हणून लक्षात नाही ठेवत, तर तुम्ही किती चॅरिटी केली आणि तुम्ही काय मानव सेवा केली, लोकांसाठी काय केलं हे म्हणून लक्षात ठेवतात. म्हणून मानव सेवा, चॅरिटी करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. काइंडनेस दाखवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून वॉरन बफेट यांनी त्यांच्या टोटल संपत्तीपैकी 99% संपत्ती गरजू लोकांना दान करायचं ठरवलेलं आहे, चॅरिटी करायचं ठरवलेलं आहे. आता मी इथे वॉरन बफेट आणि टी सी वर्मा या दोघांचं उदाहरण का दिली, याच्या मागचं कारण आहे काइंडनेस. टी सी वर्मा पण आपल्याला तेच सांगतात, जेव्हा त्यांच्या आजूबाजूला कोणी नव्हतं तेव्हा अनोळखी लोकांनी त्यांच्यावर काइंडनेस दाखवला, त्यांची सेवा केली, त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांना बरं केलं. आज ते आपल्याशी बोलू शकतात, चालू शकतात. तर लक्षात ठेवा, मानवसेवा ही खूप जास्त महत्त्वाची आहे आणि पैशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बाय द वे, वॉरन बफेटने दिलेले शेवटचे 5 मेसेज कोणते आहेत रिटायर होताना, ते आत्ताच नुकतेच रिटायर झालेत वयाच्या 95व्या वर्षी. वर्कशेअर हाथवे मधून त्यांनी ऍज अ सीईओ रिटायरमेंट घेतली. त्यांनी दिलेले 5 मेसेज, जे इन्व्हेस्टरला जे लेटर लिहितात त्याच्यामध्ये त्यांनी 5 मेसेज मेन्शन केले. ते मेसेज काय आहेत डिटेलमध्ये मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, त्याबद्दलचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.